ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಪ್ರಿಯೋಗಿ ಪಾತ್ವೆ ಲೈಫ್ ಚಾನಲ್. ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗಿದ್ರೆ ಹೋಪ್ ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಆರಾಮಾಗಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಕೂಡ ಆರಾಮಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಆಯಿಂದ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿಯಿಂದ 85ನೇ ವರ್ಷದ ಬರ್ಡೇ ಐತೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ 26 ಜನವರಿ ಆಕಿನ ಬರ್ಡೇ, ಬಟ್ ನನಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಲೀವ್ ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಸಡನ್ಲಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಡೇ ಇಟ್ಕೊಂಡಿವಿ, ಅಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಸಂಡೇ ತೆಗಿನ ಬಟ್ಟೆ. ಈ ಸಂಡೇ ನಾವು ಬಟ್ 85ನೇ ವರ್ಷದ ಬರ್ಡೇ ಮಾಡತ್ತೇವಿ. ಮಾಡ್ತಾಳ್ರಿ ಕೆಲಸ ಬೇಡ್ರಿ 85 ವರ್ಷದ ಬರ್ಡೇ. ಸೊ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರಿಲೇಟಿವ್ಸ್, ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡಿಸಿ ಆಕಿನಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿನ ಬರ್ತಡೇ, ನಮ್ಮ ಆಯಿದ ಬರ್ತಡೇ ಮಾಡತ್ತೀವಿ. ನಮಗೋಸ್ಕರ ಇದು ಭಾಳ ಪ್ರೀಷಿಯಸ್ ಮೂಮೆಂಟ್. ಅಕ್ಕಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡಿದಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ನಯಾ ಪೈಸದಾಗೂ ರಿಟರ್ನ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಬಿಕಾಸ್ ಅಕ್ಕಿನ ಪ್ರೀತಿ, ಅಕ್ಕಿನ ಸಪೋರ್ಟ ಇಲ್ಲಾಗಿದ್ದಂದ್ರೆ ನಾವು ಈ ಸ್ಟೇಜ್ಗೆ ಬರೋದಂತೂ ಇಂಪಾಸಿಬಲ್ ಇತ್ತು. ಬಿಕಾಸ್ ಆಕೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಕೆ ನಮಗೆ ಸಲಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದಾರೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತೈತಿ. ಇನ್ನು ಜಾಗ ನಮ್ಮ ಮನೆಯಾಗ ಯಾರೂ ರಿಪ್ಲೇಸ್ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರಿಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಸಲ ಮಾಡಿದಳು. ಸೊ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಎಷ್ಟಾಗ್ತಿ ಆ ರೀತಿ ನಾವು ಆಕಿನ ಬರ್ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡತ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಜೊತೆ ನಾನು ಅದನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದು ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಈ ಬರ್ಡೇ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಆಯಿ ಯಾವುದೂ ಐಡಿಯಾ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲನೂ ಆಕೆಗೋಸ್ಕರ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಇತ್ತು. ಬಟ್ ಆಕೆಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗೈತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಬರೋದೆಲ್ಲ ನೋಡಿ ಈಗ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಬಂತು. ಸೊ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಗೊತ್ತಾಗೈತಿ. ಐ ಹೋಪ್ ಆಕೆಗೆ ಲೈಕ್ ಆಗ್ತೈತಿ ಇವತ್ತಿನ ಆಕಿನ ಬರ್ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್. ಮತ್ತು ಆಕಿನ ಬರ್ಡೇಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಊರಾಗಿದ್ದಿದ್ದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರನ್ನು ಕೂಡ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರ್ಸ್ ಕೂಡ ಬಂದರು. ಅವ್ರನ್ನ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಕೊತ ಆಕಿನ ಟೈಮ್ನ ಕರಿಯತ್ತಾಳೆ. गव्हाणीचे जे ग्रामदैवत आहेत त्यांचं स्मरण करून त्यांना वंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा गव्हाणीचे ग्रामदैवत श्री दत्तात्रय, श्री महादेव, श्री हनुमान आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुम्हा सर्व बंधू भगिनींचं या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याचे ग्रामदैवत श्री दत्तात्रय, महादेव, हनुमान, थळोबा, श्री पार्श्वनाथ या देवतांचे वंदन करून आमच्या या आईच्या 85व्या वाढदिवसा कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला आता स्वागत जे केले ते आमचे निप्पाणी VSMचे माजी मुख्याध्यापक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री नरके सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. सज्जे सारे लोक आहे, क्षण आले अमृतांचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिक हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. आता उपस्थित आमचे मामा रावसाहेब शिरगावे, नरके सर, महावीर पाटील सर आणि आमचे तात्या विरगोंडा पाटील सर यांनी दीपपूजन करावे असे मी विनंती करतो. अज्ञानाचा अंधार जाळे समितली वात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलने करूया कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलने करूया कार्यक्रमाची सुरुवात. गुरुकुल आश्रमस्थ उनिदे यांचा सत्कार आनंद पाटील करीत आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार त्यांनी करावा आणि तो सत्कार महावीर पाटील यांनी त्याने विनंती करतो. पाटील यांनी करावा. मातोश्रींचे बंधू सर सत्कार स्वीकारल्याबद्दल दादानव सर सत्कार स्वीकारत आहेत. मुख्याध्यापक PG विद्यामंदिरचे दादानव सर, नाडगे सरांनी या ठिकाणी नातेवाईकांचं गावांचा सत्कार मामा करीत आहेत.
हुन्नरगीचे ओंकार पाटील यांनी या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. सतीश पुढील प्रास्ताविक डॉक्टर रवी पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. फुल्ला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनाच्या पारिजाताने. प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, आपलेपणाची धारणा मिळते. रसिक हो, तुमच्या टाळ्यामधूनच आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते. कुणी पडत असेल तर मात द्यायला विसरू नका. विसरा सारं काही कालचं, आजचं, उद्याचं, पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका. त्यांना सुट्टी मिळाली नाही, मग त्यांना एक आठवडा पुढे ढकलण्यात आलं. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1940 चिक्कोडी तालुक्यातील गिरगाव या गावी वडील नरसाप्पा चौगले व आई निलाबाई यांच्या पोटी जन्म झाला. पूर्वीपासूनच आमच्या आईचे आई वडील फार एकदम धार्मिक व शेतकरी कुटुंबातले होते आणि तेच संस्कार त्यांच्यावर झाला. त्यांना एकूण 3 बहीण व 2 भाऊ. एक बहीण कागवाडजवळ शिरगुप्पी येथे आहेत, त्यांनी अजून आहेत. त्यांचा जवळजवळ 95च्या आसपास वय आहे. त्यांचे मोठे भाऊ आता इथे झालेत गणपती चौगले, त्यांचा सुद्धा वय जवळपास 90च्या आसपास आहे. त्यांचे आणखीन एक बहीण तेरदाळा होते, त्यांनी मागच्या करोना पिरियडमध्ये एक्सपायर झालेत. त्यानंतर त्यांचे अनेक बंधू शिवप्पा चौगले यांनी शिरगुप्पीमध्ये राहतात. ते शिवप्पा चौगले हे महाराष्ट्र धरण बांधकाममध्ये सर्व्हिसला होते, त्यांनी नंतर स्थायिक शिरगुप्पीलाच झाले. त्यानंतर कृष्णाबाई भाकरे म्हणून आमच्या आईचे विवाह सन 1963 साली झालं. त्यानंतर त्यांना लवकर आपत झाले म्हणून त्यांना मानसिक अडमिन होतं, परंतु काही घरगुती अडचणीमुळे थोडा त्रास झाल्यामुळं आणि वडिलांचं आजारपण सारखं होतं. दोघांनी मी PUC फर्स्ट इयरला असतानाच आमचे वडील 1994 रोजी मयत झाले, परंतु त्यावेळी एवढी परिस्थिती हाताकडची होती की ते काय सांगण्याजोगं नाही आहे. परंतु आईंचा आशीर्वाद, भावाचा आशीर्वाद, कोणाला बोलू नका आणि कोणाकडून की बोलून घेऊ नका. आणि तुम्ही दोघे पण सार्वजनिक, धार्मिक असो किंवा राजकीय असू दो किंवा आध्यात्मिक असू दे किंवा शैक्षणिकमध्ये तुम्ही स्वतःचा स्वार्थ न ठेवता जेवढं होईल तुम्ही त्यामध्ये सहभाग स्वार्थपणा अजिबात ठेवू नका, असे वरचेवर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन देतात. ते सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी, आशीर्वाद देण्यासाठी सदैव तत्पर असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई. आई, तुला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्याच असण्याने मला मिळालं जीवनाचा खरा अर्थ. आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल. तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन. आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा. आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनविल्या अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच ठिकाणी नातवाच्या वाढदिवसाला बोलवलं जातं, पण या सगळ्याला फाटा देऊन आज आपल्या आईच्या वाढदिवसाला बोलवणारं कुटुंब आम्ही पाहिलं. त्यांचं मी दोघांचं हार्दिक अभिनंदन करतो. ही परंपरा चालू राहावी. या गावच्या ग्रामदैवतला त्रिवार वंदन करतो. त्यानंतर जे खरं दैवत आहे ते आपली आई. खूप अभिमान वाटतो. या आनंद आणि रवी या 2 कुटुंबांनी हा जो मातेचा सन्मान केला हे खूप महत्त्वाचं आहे.
आजची पिढी सगळं विसरायला लागलेली आहे. आजची मोबाईलची संस्कृती, इंटरनेटची संस्कृती, मग अशी महावीर पाटील सर म्हटले तसं सगळं बदललेलं आहे सिस्टम. या सिस्टममध्ये आई कुठं हरवली कुणाला माहीत नाही आहे. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವರ ಟೀಚರ್ ಅಂತ ಮಾಡಿಸ್ಕೊತಿದ್ರು ಅಷ್ಟು ಅದಕ್ಕಿಂತೊಳಗೆ ಪವರ್ ಇತ್ತು. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಗೆ ಬೆಳೆಸಿದ್ಕ ಮತ್ತು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ನಾನು ಎಮೋಷನ್ ಆಗತ್ತೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಅವಳಿದಾಳಂತ ನಾವದೇವಿ, ಇಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲಿರ್ತಿದ್ದು ಏನಿರ್ತಿದ್ದು ಅಂತ. ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಐ ಲವ್ ಯು. पुष्प पाकळ्यांचा वर्षाव आणि सुवर्णमुद्रांचा वर्षाव. ಸೊ ಮೊದಲು ನಾವಿಲ್ಲಿ ಪ್ರಿಯೋಗನ ಕೈಯಿಂದ ಬಂಗಾರ ಹರಿಸತ್ತೇವೆ. ಅಂದರೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಪದ್ಧತಿ ಐತಿ, ಮರಿ ಮೊಮ್ಮಗ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ಮರಿ ಮೊಮ್ಮಗ ಅಜ್ಜಿದ ತಲೆ ಅಂದ್ರೆ ಮೈ ಮೇಲೆ ಬಂಗಾರ ಹರಿಸ್ಬೇಕಂತ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಿಯೋಗನ ಕೈಯಿಂದ ನಮ್ಮ ಮನೆಯವರೆಲ್ಲರೂ ನಾವು ಕೂಡಿ ಬಂಗಾರ ಹರಿಸತ್ತೇವೆ. ಸೊ ನೋಡ್ರಿ ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಶೇರ್ ಮಾಡೀನಿ. ಇದಾದಮೇಲೆ ನಾವು ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ 85 ಕನಕಿನ ದೀಪ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಆಯಿಗೆ ಬೆಳಗತ್ತೇವೆ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಫಂಕ್ಷನ್ ಆದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೊಯ್ನಿಗಳು, ಮಮ್ಮಿ, ಕಾಕು, ನನ್ನ ತಂಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂತು ಇವಾಗ ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮನೇಲಿ ಇವಾಗ ಆಗೈತಿ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ. ಇವಾಗೆಲ್ಲ ಫಂಕ್ಷನ್ ಮುಗೀತು. ಎಷ್ಟು ಪಾಸಿಬಲ್ ಆಗೈತಿ ಅಷ್ಟು ವೀಡಿಯೋ ನಾನು ಸೈಡ್ ಬೈ ಸೈಡ್ದಿಂದ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಭಾಳ ಜನ ಇದ್ದರು. ಸೊ ವೀಡಿಯೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪಾಸಿಬಲ್ ಆಗಲಾಗಿತ್ತು ಎಲ್ಲಿ ನಿಂತು. ಬಟ್ ನನ್ನ ಕಡೆ ಹೆಂಗೆ ಪಾಸಿಬಲ್ ಆಗೈತಿ ಹಂಗೆ ವೀಡಿಯೋ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಐ ಹೋಪ್ ಸೊ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಐದು ಬರ್ಡೇದ ವೀಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀನಿ. ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಒಂದು ಲೈಕ್ ಕೊಡಿರಿ. ಇದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ನಮಗಿರಲಿ. ಮತ್ತು ಭಾಳ ಇಷ್ಟ ಗಿಫ್ಟ್ ಬಂದವು. ಸೊ ಗಿಫ್ಟ್ ನೋಡ್ಕೋತ ಕೂತಿದ್ದೆವು, ಏನೇನು ಅಂತ ನೋಡ್ತೀನಿ. ಚಲೋ ಬಾಯ್, ಗುಡ್ ನೈಟ್. ನಾಟ್ ಬಟ್ ಲೀಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಪಪ್ಪಾಗ ಏನು ತಾತೆ ಕಾಕು ನಾನು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಅಂತ ನಾವು 4 ಮಂದಿ ಕಡೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಆಯಿನ ಇಷ್ಟು ದಿನ ಆಯಿತು, ಇಷ್ಟು ಚಲೋ ಹಿಂಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡೆ. ಮತ್ತು ಆಕಿಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ದಿನ ಇವತ್ತು ಅಂದು ಕೊಟ್ಟರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ನಿಮ್ಮ 4 ಜನರಿಗೆ. ಅಕ್ಕಿನ ಮುಖದಿಂದ ಇದೊಂದು ಸ್ಮೈಲ್ ನೋಡೇ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಎಷ್ಟು ಈ ದಿನ ಖುಷಿ ಇದ್ರಂತ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಆ್ಯಂಡ್ ಬಾಯ್.